नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आहे. इंडियन आर्मी संदर्भात ही अपडेट असणार आहे आणि यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा 625 जागा असणार आहेत आणि नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुठले ट्रेड याला आवश्यक आहे किंवा मग 10वीसाठी कोणत्या जागा आहेत किंवा 12वीसाठी कोणत्या जागा आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर एकूण या ठिकाणी जागा असणार आहेत 625 जागा या ठिकाणी असणार आहेत. 625 जागा या ठिकाणी असणार आहेत आणि भारतीय सैन्य दलाच्या जागा आहेत. EMEच्या जागा आहेत. EME म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स अशा ह्या जागा असणार आहेत आणि या जागेसाठी ही जी जाहिरात आहे ही जाहिरात महत्त्वाची आहे. तर यामध्ये बघा पदसंख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सिरियल नंबर 1 आहे, पद क्रमांक 1 आहे. फार्मासिस्टच्या जागा आहेत, एक जागा आहे. यानंतर इलेक्ट्रिशियनच्या जागा आहेत या ठिकाणी 32. तुम्हाला डिटेल जे काही पात्रता आहे ते सुद्धा समोर समजणार आहे. त्या कारणामुळे आधी व्यवस्थित समजून घ्या जागा किती आहेत ते. इलेक्ट्रिशियन 32 जागा आहेत. इलेक्ट्रिशियन पॉवर एक जागा आहे. टेलिकॉम मेकॅनिकल या ठिकाणी 52 जागा आहेत. इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक 5 जागा आहेत. त्यानंतर व्हेकल मेकॅनिक 90 जागा आहेत. त्यानंतर बघा मेकॅनिकच्या 4 जागा आहेत. ड्राफ्ट्समन ग्रेड 2मध्ये एक जागा आहे, एक जागा आहे. मशिनिस्ट या ठिकाणी 13 जागा आहेत. फिटरच्या 27 आहेत. टीन अँड कॉपरच्या 22 आहेत. त्यानंतर स्किल्ड एक जागा आहे. मोल्डरसाठी एक जागा आहे. वेल्डरसाठी 12 जागा आहेत. त्यानंतर व्हेकल मेकॅनिकलसाठी 15 जागा आहेत. या ठिकाणी 9 जागा आहेत. कशासाठी आहेत तर स्टोअर किपरसाठी 9 जागा आहेत. या ठिकाणी बघा 56 जागा आहेत. LCD म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी 56 जागा आहेत. फायर इंजिन ड्रायव्हरसाठी एक जागा आहे. फायरमनसाठी या ठिकाणी 28 जागा आहेत. कुकसाठी या ठिकाणी 5 जागा आहेत. ट्रेड्समन मेटसाठी या ठिकाणी 228 जागा आहेत. भरपूर जागा आहेत. बार्बरसाठी या ठिकाणी 4 जागा आहेत आणि वॉशरमनसाठी या ठिकाणी 3 जागा आहेत. त्यानंतर बघू आपण MTSसाठी या ठिकाणी जागा आहेत 13. एकूण अशा या ठिकाणी 625 जागा आहेत. यानंतर आपण याची पात्रता बघणार आहोत. टोटल जागा आहेत 625. ओके. त्यानंतर बघा आता या ठिकाणी पात्रता सांगितलेली आहे. पद क्रमांक 1साठी काय पात्रता आहे. पद क्रमांक 1 म्हणजे कोणतं तर या ठिकाणी बघा हे जे सर्व आपण बघितलेले आहेत हे पद क्रमांक आहेत, या वॅकन्सी आहेत आणि हे त्या पदाचं नाव असणार आहे. ओके. तर या ठिकाणी बघा वॅकन्सी डिटेल जाहिरात जी आहे ती सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायचा, त्यामध्ये एक लिंक असेल त्यावर क्लिक करायचं. तुम्ही रिडायरेक्ट त्या पेजवर होणार आणि ते जी जाहिरात आहे ती डाउनलोड करून घ्यायची आणि सविस्तर जाहिरात ती पाहून घ्यायची. ओके. त्यानंतर पद क्रमांक 1मध्ये 12वी आहे. त्यानंतर 2मध्ये 12वी आहे. 12वी. ओके. आणि हे जे सर्व आहेत ते तुमचे ट्रेड्स आहेत. संबंधित ट्रेड्स तुमचे असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर 10वीसाठी सुद्धा आहे. पद क्रमांक 8 10वी उत्तीर्ण आहे. त्यानंतर पद क्रमांक 9 12वी उत्तीर्ण आहे. पद क्रमांक 10 10वी आहे. 11 फिटर आहे. ITI आहे. ITI मागितलेला आहे. पद क्रमांक 12 ITI मागितलेला आहे. आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला बाय पोस्ट पाठवावा लागणार आहे. कोणत्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे ते तुम्हाला जी जाहिरात आहे PDF त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये तसं आपल्याला विचारायचं आहे तुम्हाला, जर काही तुम्हाला अडचणी येत असतील तर या ठिकाणी बघा हे सर्व पद क्रमांक आहेत आणि पद क्रमांकामध्ये सर्व ह्या तुम्हाला या ठिकाणी ज्या काही तुमच्या पात्रता आहेत त्या पात्रता या ठिकाणी मागितलेल्या आहेत. ओके. यामध्ये तुमचे जे काही पदं आहेत या पदाची जी काही पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे. पद क्रमांक यांनी दिलेला आहे आणि या ठिकाणी तुमची जी काही पात्रता आहे ती पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे. ती तुम्ही सर्व व्यवस्थित सविस्तर बघून घ्यायची आहे. आणि यानंतर महत्त्वाची काही माहिती आहे का तर ते आपण बघणार आहोत. यामध्ये वयाची अट किती आहे, वय किती लागणार आहे तर SC STसाठी 5 वर्ष सूट लागणार आहे आणि OBCसाठी या ठिकाणी 3 वर्ष सूट लागणार आहे. ही गोष्ट समजून घ्या. त्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हरसाठी ही जी पोस्ट आहे या पोस्टसाठी 30 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. त्यानंतर उर्वरित जे काही पदं आहेत सर्व त्या पदाची जी काही पात्रता आहे वयाची ती 18 ते 25 वर्ष ही वयाची पात्रता आहे. आणि एक जी पोस्ट आहे फायर इंजिन ड्रायव्हर यासाठी 18 ते 30पर्यंत ही तुम्हाला मार्जिन दिलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला हेवीचं लायसन्ससुद्धा मला वाटते मागितलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यावं. त्यानंतर नोकरी ठिकाण कुठं आहे तर संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे. ऑल इंडिया सर्व्हिस आहे. त्यानंतर फी आहे का तर फीसुद्धा नाही आहे. आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे बाय पोस्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर या ठिकाणी बघा संबंधित युनिट कृपया जाहिरात पहा. ती जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे. ओके. बाकी काही यामध्ये महत्त्वाचा विषय नाही आहे. ओके. त्यानंतर
तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट जे आहे ती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही तसे कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.